मंडळी, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्लॉग कशावर आहे. तर येस, आम्ही गोवा ट्रिपसाठी निघालो आहे. फुल एक्सायटेड होतो. घरातून निघालो आणि कॅब बुक केली. रात्रीचा प्रवास होता. खूप एक्सायटेड होतो आम्ही दोघंजणही. रात्रीचा प्रवास असल्यामुळे आम्ही डायरेक्ट सकाळचाच व्ह्यू घेतला. सकाळी उठल्या उठल्या असं मस्त व्ह्यू दिसला आणि तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे म्हणून. हे गोव्यातला ब्रिज होता, तो फेमस ब्रिज आहे ना तो. सकाळ झाली आणि विंडोमधून हा मस्त असा व्ह्यू दिसला. फुल कोकोनट ट्रीज, फ्रेश हवा, एकदम गोवा वाईब सुरू झाली होती. आम्ही दोघंजण या ट्रिपसाठी खूप सुपर एक्सायटेड होतो, कारण की आम्ही फर्स्ट टाईम असं ट्रिप प्लॅन केला होता आणि खूप दिवसापासून आमचा हा ट्रिपचा प्लॅन चालू होता. सो तो आज फायनली पूर्ण झाला आहे आणि आम्हाला रात्रभर झोप नव्हती. कारण की आम्ही या ट्रिपसाठी खूप म्हणजे वेट करत होतो. तर ती फायनली आज ट्रिप सक्सेसफुली झाली आहे. मस्त असा व्ह्यू दिसत होता सगळीकडून आणि हॉटेलमध्ये चेकिंग केली. मग आम्ही हॉटेलमध्ये चेकिंग केल्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि प्लॅन केला पहिला दिवस फुल एक्सप्लोअर करायचा म्हणून. आणि हॉटेलही छान होती, मस्त होतं हॉटेल. बीचजवळच हॉटेल घेतलं होतं आणि हा आमच्या दोघांचा आउटफिट होता. मस्त असं आउटफिट रेडी केला आणि आम्ही बीचजवळच हॉटेल बुक केली होती. आणि हे कोलवा बीच आहे, तिथून 2च मिनटं जवळ होती फक्त आम्हाला. म्हणजे आम्ही पायीच गेलो तिथपर्यंत आणि एवढं सुंदर वाटत होतं ना. आम्ही दोघंजणी फर्स्ट टाईम गेलो होतो. नाही, ते याआधी जाऊन आले होते. माझा तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता गोव्याला जाण्याचा आणि खूप छान वाटत होतं. वरतून ऊनही होतं पण मजा येत होती मस्त. आम्ही फर्स्ट कोलवा बीचला गेलो होतो आणि खूप छान होतं तिथं. जास्त क्राऊडही नव्हता, भारी वाटत होतं तिथं. मस्त असं पाणी वगैरे, ते पाणी पण खूप स्वच्छ होतं, म्हणजे असं एकदम नाही का भारी वाटत होतं. मग नंतर सेकंड बीचला गेलो. ते बेलोनियम बीच होता, तिथून जवळच होतं काहीतरी 5-10 मिनटावरतीच रस्ता होता त्याचा. आणि त्या जाताना पण मस्त असा रोड होता, दोन्ही साईडनं असे कोकोनट ट्रीज होते. आम्ही हॉटेलवर पोचण्याआधीच स्कूटी रेंटने घेतली होती. नंतर मग स्कूटी रेंटने घेतल्यावरती मग हा सुंदर असा व्ह्यू बघा, हा बेलोनियम बीचचा होता. खरंच खूप सुंदर होता. क्राऊड कमी होता आणि मस्त वाईब येत होतं. हे तिथलं मस्त असा बीच होता, खूप भारी वाटत होतं तिथं. सगळे असे म्हणजे जास्त गर्दा पण नव्हता, काहीच नाही, एकदम मस्त प्लेसफुल वाटत होतं. हे आमचं मस्त मजा एन्जॉय वगैरे चालू होतं तिथं. आणि संध्याकाळ झाली आणि बीचवरचा सनसेट, फुल ऑरेंज स्काय, एकदम मॅजिकल फील होत होतं. हे फक्त स्टार्टिंग होता, पुढे तर अजून मस्ती बाकी आहे. तर अशा व्लॉग बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.